जी हाँ, हाँ ठीक है, तो मैं चलती हूँ. हाँ, मैं समझ गई. हाँ, मैं तो जानता हूँ, तुम तो ऐसे ही करती हो. आता ह्याचा आवाज करते तर मी असं बोलते, करेक्ट. आणि ह्याचा आवाज करते तर मी असं बोलते. अशक्य ही शक्य करतील स्वामी. 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 सो मी जास्त आवाज क्या नाही बात है, काढले, but क्या I have बात है, tried. क्या बात. नमस्कार. नेहमीप्रमाणे मी श्रीराम परब आपल्या आजच्या सोशल इन्स्पिरेटर्सच्या या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सध्याच्या सिनेमा व वेबसिरीजच्या काळात जर मला विरंगुळा करायचा असेल तर मी थिएटरमध्ये जाऊन मराठी नाटक बघेन. एक छोट्याशा चौकटीत संपूर्ण विश्व निर्माण करायचं व प्रेक्षकांना आपलंसं करून घ्यायचं हे एक रंगमंचावरील कलाकारच करू शकतात. आपले आजचे सोशल इन्स्पिरेटर्स सुद्धा रंगमंचावरील कलाकार आहेत. ते जरी वयाने जेनझी असले तरी त्यांच्या कलेतून व कृतीतून शिकण्यासारखं भरपूर आहे. त्या एक नृत्य शिक्षिका आहेत, मॉडेल आहेत. त्यांनी दक्षिणातील चित्रपटासाठी, कोरियन ड्रामासाठी, ओव्हरलोड अॅनिमेसाठी डबिंग केलेलं आहे. इतकंच नव्हे तर महाराष्ट्रातील दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी टीव्ही सिरियल व रंगमंचावर आपला अभिनय प्रस्तुत केलेला आहे. चला तर मग थोडाही वेळ न घालवता स्वागत करूया आपले आजचे सोशल इन्स्पिरेटर रवीना भैदे यांचं. रवीना, खूप खूप स्वागत. खूप छान इंट्रोडक्शन केलंस तू माझं. आता मला तर काहीच बोलायला ठेवलं नाहीस तू. पण रवीना, मला आठवतंय आपलं फोनवरती ज्यावेळी बोलणं झालं होतं त्यावेळी तू मला म्हणाली होतीस की आय एम अ जेनझी बट आय एम नॉट अ जेनझी. तर त्याबद्दल मला सांग आणि तुझा परिचय आपल्या प्रेक्षकांना दे. परिचय काय द्यायचा आहे माझ्याबद्दल सगळंच ह्यांनी सांगितलंय. हो, मी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे. मी थिएटर मी सुरुवात केली होती आणि माझा दादा म्हणायचा की तुला जर लायकी दाखवायची असेल ना अभिनयात तर तू थिएटर करून दाखव. आणि त्यासाठी मी थिएटर सुरुवात केली होती. बिकॉज तो म्हणायचा की तू काही इतकी सुंदर नाहीयेस तर तू लगेच जाऊन हिरोईन बनणार नाहीयेस. सो दॅट वॉज द केस. बट येस, मी नंतर जाऊन नाटकात हिरोईन नक्कीच बनली. आय कॅन से दॅट. जेनझी म्हटलं ना तर माझ्यात जेनझीचे खूप कमी क्वालिटीज आहे असं मला वाटतं. बिकॉज ती जी ओल्ड स्कूल म्हणतात ना ती गोष्ट माझ्यामध्ये खूप आहे आणि ती मला नेहमी सतत जाणवत असते. म्हणजे आत्ता जर तू मला आत्ताच्या घडीमधलं इंग्लिशमधलं कोणतं सॉन्ग विचारशील, जर तू माझं राहणीमान बघशील किंवा माझं इन्स्टा बघशील तर त्यात मला इंग्लिश सॉंग्सचं काहीतरी वेड असावा असं काहीतरी, म्हणजे मी म्हणतात ना तसं काहीच नाही आहे. मला इंग्लिश सॉन्ग एकही पाठ नाही आहे. आणि स्कूलमध्ये जेव्हा इंग्लिश सॉंग्स म्हणायचे ना सगळे तेव्हा मी आपल्या आम्ही पण असं केलंय. असंच करायचे. सो इट्स नॉट अबाउट ओनली इंग्लिश सॉन्ग बट या आय एम व्हेरी ओल्ड स्कूल टाईप. सो आय एम जेनझी बट आय एम नॉट अ जेन्झ. क्या बात आहे. सो फायनली मला आता कळालंय त्याचं त्यामागचं रिझन. मला एक प्रश्न तुला विचारायचा आहे रवीना. नाटकाची पहिली घंटा होण्यापूर्वीची काही मिनिटं व थेट प्रेक्षकांसमोर जाऊन उभं राहायचं, हा अनुभव कसा असतो? ऍक्च्युली ना रंगभूमी म्हटलंच ना तर खूप स्पिरिच्युअल कनेक्शन असतं. म्हणजे आम्ही सुरुवात मेकअपपासून करतो आणि जेव्हा आम्ही मेकअप करतो तेव्हा आधी पाया पडले जातो. ठीक आहे. म्हणजे ते जे पाया पडणं असतं ना ते डायरेक्ट ईश्वराशी कनेक्शन असतं की आता रंगभूमी तू सांभाळायचं आम्हाला, आम्ही जे काय करणार आहोत ते तुझ्या भरोसे आहे. आणि तुला माहिती आहे का कसं असतं, जे तू बोललास ना की तुझा क्वेश्चन हा होता की पडदा उघडायच्या आधी आमचं जे असतं राईट. सो आम्ही 100 जरी प्रयोग केलेले असू पण जेव्हा पडदा उघडतो ना तेव्हा धाकधूक तर होतेच. कारण प्रत्येक प्रेक्षक वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येक प्रेक्षक म्हणजे तुला माहिती आहे आम्ही जेव्हा नाटक करतो ना तेव्हा आम्हाला प्रेक्षक ओळखता येतात. येस, म्हणजे मी जे नाटक करत होते इट वॉज रिलेटेड टू कोकण. ओके, तर ते कोकणातलं बानकोटी लँग्वेजमधलं हे नाटक होतं. सो आमच्यासाठी जेव्हा आम्ही एकही डायलॉग बोलायचो आणि जे लाफ्टर यायचं ना मग ते कोणाचं लाफ्टर आहे, म्हणजे घाटाकडच्यांचं आहे, कोकणातलं आहे की विदर्भातलं आहे हे सुद्धा आम्हाला कळायचं. सो ती जी घालमेल तू बोलतोस ना की पडद्यामागची आधीची जी घंटा आहे, हो धाकधूक तर होतेच.
बट शेवटी म्हणतात ना, थिएटर आर्टिस्टला का एवढं तुम्ही रिस्पेक्ट करता, तर तेवढी तालीम असते आमची आणि त्यामागे आमच्या गुरूंचंच सगळं श्रेय असतं. अजून एक प्रश्न विचारायचा आहे, तू जसं आपण टीव्ही सिरियल करतेस किंवा नाटक करतेस त्यावेळी तुझ्याकडे बॉडी लँग्वेज असतात, चेहऱ्यावरती फेशियल एक्सप्रेशन तू देऊ शकतेस, बट ज्या वेळी तू डबिंग करतेस त्यावेळी सर्व काही तुझा आवाज असतो, मग ते तू कसं मॅनेज करतेस? मला ना इथे प्रेक्षकांना सांगायला हे खूप म्हणजे आतुरतेने सांगावंसं वाटतं की आम्ही डबिंग करतो ना, आम्ही खरोखर ॲक्टिंगच करतोय. अरे वा. आम्ही दिसत नाही आहोत, पडद्यामागची आमची ॲक्टिंगच आहे. जर आम्ही ती ॲक्टिंग नाही केली ना तर ते आवाज पोहोचणारच नाही तुमच्यापर्यंत. करेक्ट. कारण आता समजा मी ॲनिमे करते, त्यात मला भरगोच्च रडायचंय, मला खरोखर इथे रडायचंय पडद्याआड, आणि तेव्हा जाऊन तो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. करेक्ट. सो वी आर डुईंग ॲक्टिंग, बट वी आर नॉट सीन ऑन द कॅमेरा, बट वी आर डुईंग दी ॲक्टिंग. मग तो आवाज मॉड्युलेशन करताना काही चेंजेस असतो, डिफरन्स असतो करताना? खूप डिफरन्सेस असतात. आणि म्हणजे आपला जो डबिंग डिरेक्टर असतो, म्हणजे डबिंग डिरेक्टर विषयी मी सांगेन की माझा जो डबिंग डिरेक्टर होता साहिल म्हणून, तो उत्तराखंडचा होता. ओके. तर आपल्या मराठी कलाकारांचं कसं होतं, आपण जेव्हा डबिंगला जातो, म्हणजे बरेचसे मराठी कलाकार जेव्हा डबिंगला जातात तर त्यांना हेच, अरे आपका वो है, त्या हे साठी थांबवलं जातं, आपल्याला बोललं जातं की तुम्ही कळतंय, तुम्ही मराठी टोन तुमचा लागतोय. बट नशिबानी मला असं कधीच बोललं जात नाही. मला त्या इंडस्ट्रीमध्ये, हिंदी डबिंगच्या इंडस्ट्रीमध्ये मला बोललं जातं की तू व्यवस्थित हिंदी बोलतेस आणि ती गोष्ट तुझी चांगली आहे. बट सॉरी, मी तुझं क्वेश्चन विसरली. नाही, तेच मी बोलत होतो की व्हॉइस मॉड्युलेशन कसे करते, त्याच्यामध्ये काय डिफरन्सेस काय असतात? लाईक नाटक करताना तर तू एक्सप्रेशन देऊ शकतेस, ऍक्टिंग करू शकते, बॉडी लँग्वेज असतं, बट डबिंग करत असताना आपला आवाजच सर्व काही असतं. त्याच्यात तुला अँगर दाखवायचा आहे, सॅड मुवमेंट्स दाखवायचे, त्याच टायमाला एक्साइटमेंट्स पण दाखवायचे. मग ते मॉड्युलेशन कसं मॅनेज करते? मी ना मेथड ॲक्टर आहे. ओके. सो जसं मी तुला बोलली की डबिंग करताना आपण पडद्यामागे ॲक्टिंगच करतो, तर मी ते फील करत असते. ओके. म्हणजे समजा एक रडायचं कॅरेक्टर आलं आणि ते डबिंग मध्ये आहे, सो मी ते रडतीये खरोखर, तेव्हा जाऊन ते दिसतंय. काही लोक जे फक्त ऍक्टिंग करायला जातात ना, त्यांचा आवाजही कळून येतो. ओके. सो या जसं मी बोलली की पडद्यामागे ऍक्टिंगच करावी लागते, तेव्हा ते मॉड्युलेशन्स निघतात. ह्याच्या पाठी काही रियाज असतो, आपण प्रॅक्टिस करतो व्हॉइस मॉड्युलेशनसाठी? कारण की नो डाऊट तासन तास तुमची प्रॅक्टिस असल्याशिवाय हे सर्व होऊ शकत नाही, नाहीतर कोणही उठून डबिंग करू शकला असता. तर ह्यासाठी प्रॅक्टिस का स्पेशल प्रॅक्टिस असते, टेक्निक्स असते जे आपले प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी स्पेशली? सो हा प्रश्न मला माझ्या DMs मध्ये पण असतो. जेव्हा मी स्टेटस टाकते की आय एम डुईंग दिस, आय एम डुईंग दॅट, तर त्यांचं असं अरे हमें भी कॉन्टॅक्ट्स दे या फिर हमें भी बता, आम्हाला पण सांग. तर ॲक्च्युली विथ गॉड ग्रेस माझ्यामध्ये ते आपसूक आलेलं आहे. आवाज काढणं, वेगवेगळे आवाज येणं, हे लहानपणापासून आपसूक आलेलं आहे. बट येस, रियाज खूप गोष्टींचा असतो. म्हणजे डबिंग म्हटलं ना तर तू मिमिक्री हा भाग घेशील. तर मिमिक्री म्हणजे समजा आता मी श्री परबची मिमिक्री करते, सो मला ते थोडंसं त्याचं जे आहे ना ते माझ्या अंगात आणणं गरजेचं आहे. जेव्हा मी ते फील केलं आणि तेव्हा तुझा आवाज तो आपसूक कुठून ना कुठून निघतो. ओके. मग तेच आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे. ओके. फॉर एक्झाम्पल तुला मी सांगते, माझ्या ओव्हरलॉर्ड ॲनिमेमध्ये 2 कॅरेक्टर होते. ॲनिमेमध्ये कसं असतं, जे 70चे वगैरे असतात ना, डिमन्स असतात ना, ते म्हणजे 12-13 वर्षाचे आहेत असं असतं. ठीक आहे. सो एक होती मारे कॅरेक्टर होतं जे मुलाचं होतं, आणि दुसरं माझंच कॅरेक्टर आहे ज्याचं मी नाव विसरली आहे. चेक करू का मी? नाही, ओके, चालेल चालेल. ओके. सो हे 2 अपोजिट कॅरेक्टर्स होते माझे, दोन्ही डिमन्स होते. एक मुलगी होती आणि एक मुलगा होता. तर कसं व्हायचं ना, मला कधी कधी टेक्स, आता हिचे गेले हिचे टेक्स दे, हिचं गेलं आता मारेचा टेक दे, तर मला आवाज चेंज करायचा आहे. सो त्यावेळेस मला लक्षात ठेव, त्यांचं हावभाव, त्यांचं जे आहे ना ते माझ्या अंगात मला आणणं खूप गरजेचं आहे. सो ते मी मॉड्युलेट करून की हिच्यामध्ये असं बोलायचं, जी हां ठीक आहे,
तो मैं चलती हूँ. हाँ मैं समझ गई. हाँ मैं तो जानता हूँ तुम तो ऐसे ही करती हो. आता ह्याचा आवाज करते तर मी असं बोलते करेक्ट. आणि ह्याचा आवाज करते तर मी असं बोलते. क्या बात आहे. सो ते आहे बॉडी लँग्वेज थ्रू आवाज असं. अरे वा, अरे वा, खूप छान आम्हाला डेमो मिळाला. तर मी आपण एक कर्वे प्रेक्षकांसाठी लाईक एक काहीतरी सेंटेन्स देतो, आपण बोलूया. तू Okay. वेगवेगळ्या आवाजात काढू शकतेस Okay. किंवा स्वामींलाच घेऊया आपण. चला स्पिरिच्युअल करूया थोडं काहीतरी. Okay. सो बेसिकली माझ्या डोक्यात स्वामी समर्थ म्हणजे एकदम स्ट्रिक्ट आहेत. तर मी कधी कोणतेही कार्य करत असतो तेव्हा मी त्यांना डोक्यात ठेवतो. जर काही चुकीचं करत असेल तर स्वामी बघतायत हा, मला चुकीचं नाही करायचं अशी एक भीती असते. तर त्यांचंच घेऊया, अशक्य शक्य करतील स्वामी, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असं काहीतरी. आणि तू अँगर मध्ये, देन सिरियसनेस मध्ये. आता तू जे म्हणतोयस ते 9 रस आहेत. ओके ओके. ते ऍक्टिंगचे रस आहेत. Is तू it? म्हणतोयस या हा, हा, हा. 9 रस म्हणजे ऍक्टिंग. जेव्हा मी वर्कशॉप करत होते प्रशांत दामलेकडे, सो हे आमचं बेसिक असतं. क्या बात आहे. कोणत्याही ऍक्टरचं हे बेसिक असतं. 9 रस असतात. आता मला त्याची नावं विचार. नाही नाही, इट्स ओके, आय कॅन अंडरस्टँड. सो 9 इमोशन्स असतात, ते आम्हाला शिकवले जातात. आणि तू आता जे बोलतोयस ना, आवाज काढणं हे वेगळं आहे, कळलं का? ओके, म्हणजे आम्हाला तर असं वाटतं सर्व एकच. ओ. काही एकच नाहीये, दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. ओके. इमोशन्स वेगळे आहे आणि मॉड्युलेशन आवाजांचे ह्या गोष्टी वेगळ्या ओके आहेत. ओके ओके. सो मॉड्युलेशन ट्राय करूया तुझ्या शब्दात. सो येस, प्लीज गो हेड. अशक्य ही शक्य करतील स्वामी. 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 सो मी जास्त आवाज क्या नाही बात आहे, काढलेत, but क्या I have बात आहे, tried. क्या बात आहे. पण खूप खूप कनेक्टेड फील वाटलं यार. खूप चांगलं होतं ते. म्हणजे एक तुझ्या आवाजात मला किरदार असे वेगवेगळे दिसायला लागले समोर. बट आय टेल यू वन थिंग. ऍक्च्युली आम्ही जेव्हा डबिंग करत असतो ना, तर माईकचा खूप मोठा हात असतो. ओ. म्हणजे माईक आणि जे हेडफोन्स आम्ही घातलेले असतात ना, त्यांनी आम्हाला काय बोलतात, फोल्ड बॅक, प्ले बॅक, काय म्हणतात, फॉरवर्ड बॅकवर्ड असं नाही, प्ले बॅक आय थिंक. या वी कॅन हिअर दॅट. आय थिंक प्ले बॅक म्हणतात. तर त्याचा आम्हाला खूप उपयोग होतो. आणि जेव्हा आम्ही माईक समोर असतो ना, तेव्हा आम्हाला स्वतःच्या आवाजामध्ये चेंजेस कळतात. म्हणून आता तुम्हाला म्हणशील पटकन की अरे हा आवाज काढ, तर मला पटकन काढता येणार नाही. तसंच तू माझ्यासमोर माईक ठेवशील तर मी तुला प्रॉपर तसेचे तसे वेगवेगळे आवाज काढून दाखवू शकते. क्या बात आहे. सुपर्ब सुपर्ब. आणि रवीना मला सांग की ह्या क्षेत्रामध्ये ना एवढं सोपं नसतं. काहीतरी असं क्लिक झालं असेल काय प्रत्येकाच्या आयुष्यात ना, काहीतरी असं एक मोमेंट येतो आणि मला वाटतं की आता मी हेच करणार. तर असा कोणता मोमेंट होता जो तुला इकडे खिचून आला की आर्टिस्टिक लाईफ जगणं भले ते सोशल मीडियावरती लोकांना दिसायला एकदम सोपं वाटत असतं, बट ते टफ असतं ते. मग ते कसं निर्णय कसा घेतला इकडे येण्याचा? झालं असं होतं की मी लहानपणी अभ्यासात चांगली नव्हती आणि माझी जी पहिली स्कूल होती ना, ती जास्त प्रमोट नाही करायची क्रिएटिव्हिटीला. ओके. सो मी जेव्हा भवन CH वाडिया हायस्कूलमध्ये आले, तेव्हा तिथे दर सॅटर्डेला काही ना काही क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीज व्हायची. ओके. तर त्यावेळेला माझ्या स्कूलच्या टायमिंगला 6th-7th ग्रेडला होती मी, तेव्हा डबिंगवाले आले होते आमच्या स्कूलमध्ये. अरे वा. प्रत्येक जण ट्राय करत होतो, स्क्रीनला बघून बोलायचं, एकालाही जमत नव्हतं. मी तिथे गेली आणि मला माहित नाही, मी घेतलं आणि माझ्यासाठी ते इझी होतं, कारण ते देवानी दिलेलं एक काहीतरी आहे की ते आतूनच होतं. सो मी स्क्रीन बघितली आणि मी दिला टेक आणि सगळे मला बघत होते की तूने कैसे किया. अरे वाह. एंड आई वाज लाइक कि मुझे नहीं पता, मैंने देखा और मुझे आ गया, मैंने कर दिया. क्या बात है. सो असं तू म्हणजे अकॅडमिकली असं बघशील तर असं काही सांगितलं तर मी नाही करायची, पण असं काही क्रिएटिव्ह बोललं की मी करायचे पहिल्यापासूनच. हो. सो ही गोष्ट माझ्या टीचर्सनी ऑब्झर्व केली जेव्हा आम्ही 6th एका पिकनिकला गेलो. ओके ओके. त्या पिकनिकमध्ये त्या पिकनिकच्या आधी मी सहज आवाज काढत राहायचे वेगवेगळे. नवीन होती शाळेत, वर्गात नवीन होती, तर माझ्या इतर क्लासमेट्सला खूप माझा प्रॉब्लेम व्हायचा की अरे ही सतत ही ह्याचा आवाज काढ, त्याचा आवाज काढ, काय चाललंय हिचं. त्यांना नॉलेज नव्हती, तेही माझ्यासारखे लहान होते. सो एक दिवस आमचे जे क्लास टीचर होते ते निवांत बसले होते आणि आमचा फ्री पिरियड होता. ते म्हणाले की तुम्हाला कोणाबद्दल काही कंप्लेंट करायची असेल, काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता, किंवा चांगलं काही बोलायचं असेल तर रिया मोडघरे
जर तू ऐकतेस रिया तर दिस इज फॉर यू. सो रिया मोटघरेनी माझी कंप्लेंट केली. ओके. आणि त्यानंतर सर बोलले की काय झालं, ही अशी का करतीये वगैरे. आणि मग सर बोलले तुला ऍक्टिंगचं खूप शौक आहे का, तर मग इथे ये आणि इथे येऊन ऍक्टिंग करून दाखव. आणि मी बोलले की आपण पडद्यावर करत होतो, आपण हा, हा. बेंचवरती करत होतो मजा मस्ती म्हणून. आता सगळ्यांसमोर आणि सगळ्यांच्या नजरा आपल्यावरती आणि आपण कसे करणार आहोत. करेक्ट. पण ऍक्टिंग होती ना ती. Correct, जसं मी correct. तुला बोलली की क्रिएटिव्हिटी असली पाहिजे, Correct. मग ते मी करीन. तर Correct. मला कसलं फिअर वगैरे काही येत नाही. करेक्ट. मी गेले आणि तेव्हा CID फेमस होतं, गळ्यात बॅच होता, ID होतं सॉरी. हा, सो मी सर बसले होते बाकावरती आणि मी गेली आणि आय एम फ्रॉम CID, मुझे आपके घर की तलाशी लेनी है, असं केलं. आणि सर असे झाले ओके. तो ही गॉट कॅरीड अवे. Correct, आणि ते correct. पण माझ्यासोबत ऍक्टिंग करत होते. तर मी केलं की ये हुआ, ये कैसे हुआ आपके घर पे, और आपको मेरे साथ पुलिस स्टेशन आना होगा. मी असं क्या सगळं बात आहे. म्हणाले आणि सगळे बघत बसले. आणि अचानक मग टाळ्या आल्या. आणि क्या आय वॉज बात लाईक आहे, की क्या बात आहे. ज्या स्कूलमध्ये मला म्हणजे 20 पैकी 1-2 मार्क्स यायचे, तर मी स्वतःला खूप कमी मानायची. आणि त्याच स्टुडंटला जेव्हा अशा टाळ्या आल्या, करेक्ट. तर मला कळलं की हे काहीतरी आहे, हे दिस इज समथिंग फॉर मी. करेक्ट. आणि त्या सरांनी ते ओळखून घेतलं. तशाच माझ्या इतर शिक्षकांनी त्या गोष्टी ओळखल्या माझ्यामधल्या. तर तीच 6th पिकनिक निघाली आणि सर बोलले की आय वॉज पासिंग अवे, अशी मी जात होती. हा, हा. सर बोलले की जरा इकडे आहे आणि सगळ्यांची ना इथे ऍक्टिंग करून दाखव. अरे आता वा. बघ, त्यांनी काय म्हटलं, ऍक्टिंग करून दाखव. बट दॅट वॉज नॉट ऍक्टिंग, ती होती मिमिक्री. हो. करेक्ट. आता ऍक्टिंग ही वेगळी गोष्ट झाली, Correct. मिमिक्री ही गोष्ट वेगळी झाली. सो मला ते काय माहित नव्हतं, ह्यातले फरक माहित नव्हते. मी गेली, सगळ्या टीचर्सची ऍक्टिंग केली, सिंगिंग टीचरची, इंग्लिश टीचरची. काही टीचर्सला वाईट वाटलं की मी अरे. त्यांची पोल खोलली आणि काही टीचरला माझा अभिमान वाटला. सो तू जसं म्हटलंस की मी इथे कशी आले, तर कुठे ना कुठे त्या रिया मोटघरेमुळे क्या आले. बात मी है. आजपर्यंत तिच्याशी कधी शाळा संपल्यानंतर पण भेटली नसेल, बट बिकॉज ऑफ हर, बिकॉज ऑफ विलास सर अँड बिकॉज ऑफ माय टीचर्स. माझ्या टीचरनी एक दिवस माझी मम्मी घ्यायला आली होती, तेव्हा तिला सांगितलं की तुमच्या मुलीमध्ये काहीतरी अभिनयाच्या संदर्भात काहीतरी आहे, तर तुम्ही त्यात तिला टाका. क्या बात सो आहे. तसे मी आले. तुला तरी रिया मोटघरे मिळाली, प्लस बाकीचे तुझे टीचर्स होते, त्यांच्यामुळे तुला कळलं तरी की मला ह्याच्यात करिअर करायचं आहे. बरोबर. पण असे बरेचसे युवक आहेत, हो. त्यांना अजूनपर्यंत ना माहिती नसतं की मी आयुष्यात करू काय. हो, नोकरी करतायत, पैसे कमवतायत, बट एंड गोल माहिती नसतो. आय अग्री. तर मग त्यांना तू काय सांगशील, एंड गोल कसा ओळखला पाहिजे, आपण करिअर कशात बनवलं पाहिजे, हे कसं ओळखायचं? मी ना आजकालच्या पिढीला हे सांगेल की एकतर सोशल मीडियामुळे सगळ्यांनाच ऍक्टर बनायचंय. करेक्ट. सगळ्यांना ऍक्टर बनायचंय असं नसतं. तुम्ही जितकं ऍक्टिंगला कमी समजताय ना, तितकं ऍक्टिंग हे क्षेत्र खूप मोठं आहे. आणि कन्सिस्टन्सी म्हणून बघ ना की काही लोक येतात, Correct. फेमस होतात, गायब होतात, Correct. कुठे गेले, हे Correct. त्यामुळे होतं. तर तुमच्यामधल्या जे तुमचे गुण आहेत ना, त्यांना ओळखा. Okay. तुमच्या गुणांना ओळखा. आपल्याला हे बनायचंय तर तेवढी मेहनत करा. आणि मेहनत करूनही जर तुम्हाला काही बघ, कशी असतात ना, आपले गुरु असतात. करेक्ट. आपल्या गुरूंकडनं आपल्याला कळत जातं की आपल्यात हे आहे. करेक्ट. जसं संतोष पवार माझे गुरु आहेत, प्रशांत दामले माझे गुरु आहेत. ह्या गुरूंनी मला सांगितलंय, हो बाबा तुला येतंय हे. ते मला येणं, मला माहीत असणं, माझ्या गुरूंनी सांगणं आणि बाकीच्यांनी ते बघून मला सांगणं, हे खूप महत्वाचं आहे. काय होतं, आजकालची पिढी कम्पेअर करते, अरे तिने कसं केलं, आता ती तर किती पुढे गेली, मी पण या क्षेत्रात जाऊ शकते. Correct. अरे तिने केलं तर मी पण या क्षेत्रात जाऊ. Correct. असं नसतं. तुम्ही तुमच्या गुणांना ओळखा. तुमच्यात खरंच ते गुण असतील ना, ते बोलतात ना, पुरी कायनात मिलाने मिलाने में जुट जाती है. Correct. सो इट्स लाईक दॅट. सो जस्ट तेच मी जे बोलले. मग रवीनाने सांगितल्याप्रमाणे तुमचे जे गुण आहेत ते ओळखा. तुम्हाला आयुष्यात कशामध्ये पुढे जायचं ते आयडेंटिफाय करा.
गुरु पकडा, राईट? गुरुंचा Yes, पण खूप yes. मोठा महत्व असतो. खूप महत्त्व दुसरं कोणीतरी करतंय म्हणून मी पण करतो, चला हे सोपं वाटतंय, मी पण हे करून टाकेन, मलाही सक्सेस मिळेल, तर ते पॉसिबल नसतं. एखादी वेळेस मिळेल सुद्धा, बट ते टेम्पररी असतं. Temporary. परमनंट साठी Perfect. आपले गुण ओळखले पाहिजे. सो रवीनाने सांगितलं डोक्यात ठेवा, स्पेशली आपले जेनझी, प्लीज कीप इट इन युअर माइंड आणि तुमचे गोल्स आहेत ते प्लॅन करा. आता युवा पिढीवर जर आपण आलोच आहे, तर तुला एक प्रश्न मला विचारायचा आहे. माझी टीम मधले पण पोरं आहेत, ते पण ना जे यंग युथ आहेत, ते स्वतःला ना गर्वाने म्हणतात की मी ना एथिस्ट आहे, म्हणजे नास्तिक, आणि ते स्पिरिच्युअलिटी पासून ना स्वतःला लांब करतात. तर तू स्पिरिच्युअल आहेस का? आणि जे असे स्वतःला नास्तिक म्हणतात किंवा एथिस्ट म्हणतात, त्यांना तू काय सांगशील? स्पिरिच्युअल राहिलं पाहिजे आयुष्यात? मला असं म्हणणं आहे त्या सगळ्या पिढीला की स्पिरिच्युअल असल्याने काही आपल्याला हार्म काही होणार नाहीये. Correct. तुमचं चांगलंच होणार आहे, कारण तुम्ही विचार चांगले करणार आहे. पण मी तुम्हाला सांगते की स्पिरिच्युअल असल्याने तुमचा काहीच धोका होणार नाहीये. तुम्ही काहीही करताना किंवा बघ, आता योगामध्ये ठीक आहे, आपण जेव्हा ओंकारा करतो, आत्ता मी आपला शो सुरू होण्याच्या आधी 3-4 ओंकारा काहीतरी केले. काय झालं? इट्स अ स्पिरिच्युअल मोमेंट, Correct, राईट? correct. आय एम समथिंग मेडिटेटिंग, आय एम डुईंग दॅट. पण त्याच्या थ्रू मला काय मिळालं? एक पॉझिटिव्हिटी मिळाली. करेक्ट. सो तुम्हाला एट दी एंड पॉझिटिव्हिटीच मिळणार आहे. तर ह्यात काही गुन्हा नाही आहे. आणि सेल्फ एक्सपिरियन्स, तुम्ही एकदा विश्वास ठेवून बघा. एकदा विश्वास ठेवला ना, तर तुम्हाला नक्कीच नक्कीच काही ना काही रिटर्न मिळतंच. दिस इज गॅरंटीड. मी ह्यालाच एक कनेक्टेड अजून एक प्रश्न Okay. विचारेन की तुझा काय एक्सपिरियन्स शेअर करशील स्पिरिच्युअलिटीला घेऊन? मी तुझे काही रील्स पण बघितले इंस्टाग्रामवरती, थोडं स्टॉप करत होतो मी. सो त्याबद्दल सांग की असा काही एक्सपिरियन्स ज्यांनी तुला एकदम अट्रॅक्ट करून घेतलं स्पिरिच्युअलिटीकडे. मी जसं की माझ्या घरी देवदेवतांना मानतात, तर माझ्या घरी अख्खे संस्कारच आहेत. तर उठा, देवपूजा करा. आधीसारखं राहिलेलं नाहीये. Correct. आधी आपले आई वडील कसे, आता दिवाळी म्हटलं तरी सकाळी 5 वाजता उठायचे, बरोबर. आणि आता आपल्याला करेन ना पहिली अंघोळ Correct. 12 वाजता करेन. करेक्ट. तर ते तसं नव्हतं. पण आजही आमच्या घरी पहिली अंघोळ आहे ना, उठ ना, काय होतं, एक दिवस काय होणार आहे Correct. सकाळी उठून. आणि एकदा तू सकाळी उठलंस ना, तुला चांगलंच वाटणार आहे. True. काय करायचंय? आपलं अंगण सजवायचंय, जे काही गोष्टी थोडं डेकोरेट करायचं, चांगलं घर करायचंय, देवपूजा करायची आहे. एक चांगली म्हणजे आपलं शक्ती बोलतात ना, ती तुझ्या आजूबाजूला फिरणार आहे. Correct. आणि तुला सगळं पॉझिटिव्ह वाटणार आहे. काय डिप्रेशन, स्ट्रेस, हे जे आजकालच्या लोकांना अगदीच याच वयात व्हायला लागलंय, करेक्ट. तर ते नाही होणार आहे. तुम्हाला एकदा करून बघा. आणि मी तुला सांगते, तू जसं बोलतोस ना की आजकालची पिढी तशी होत चालली आहे, तर आय डोंट अग्री विथ दिस. मे बी तुझ्या सराउंडिंग मध्ये तसे लोक असतील, Okay. पण मी जेव्हा आता मंदिरात जाते, तर मी बघतेय की आता पिढी बदलत चालली आहे. Good. त्यांना सुद्धा कळायला लागलं आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत गोष्टी, तेही मंदिरात जायला लागले आहेत. अरे वा. तुम्ही फक्त मंदिरात जाऊ नका, तुम्ही का जाताय, काय भावना निर्माण होते, ह्या सगळ्यांचा विचार करा. हे एक्सपिरियन्स करा, सेल्फ एक्सपिरियन्स Correct, करा. correct. बरोबर तुम्ही तिथे जाऊन पोहोचाल. आणि बात. देव म्हणतात ना, देव बोलवून घेतो. करेक्ट. खूप लोकांना जायचं असतं देवाच्या घरी, Correct. इथे जायचंय, मला अक्कलकोटला जायचंय, Correct. मला शिर्डीला जायचंय. तुम्हाला जाता येत नाही, देव बोलवून घेतो. क्या बात आहे. आय बिलीव्ह इन दिस. ट्रू ते तर आहेच. मी स्वतः स्वामींची सेवा जवळपास 10-12 वर्षापासून करतोय, पण मला 2 वर्ष आधी जाण्याचा योग आला. Wow. सो येस, आपण आपल्या विचार केल्याने आपल्या प्लॅनिंग नाही होत. देव जेव्हा बोलवतो त्यावेळीच आपण, गुरु असतील जसे की स्वामी समर्थ किंवा कोणतेही टेम्पल असेल तर तिकडे आपण व्हिजिट करतो. तू आता बोलताना म्हणालीस की आताच्या युवा पिढींकडे ना एन्झायटी, स्ट्रेस, stress. डिप्रेशन हे सर्व आता कॉमन झालं ऐकायला. म्हणजे मेरे को अभी बहुत डिप्रेस्ड हो रहा है, मला स्ट्रेस वाटलाय, तर असं हे कॉमन झालंय. तर ह्याच्यापाठी कारण काय असू शकतं? आणि जर तू कधी स्ट्रेस किंवा डिप्रेस फील केलं आहेस का, आणि त्यातून बाहेर कशी निघालीस? मी आजही बघ, एक कलाकार असतो ना, तर त्याला खूप म्हणजे म्हणतात ना की त्याचा एक प्रोजेक्ट सुरू आहे आणि तो जेव्हा संपतो तेव्हा दुसरा प्रोजेक्ट मिळवायला कधी कधी खूप वेळ लागतो, वर्ष लागतात. Correct. वेळ म्हणण्यापेक्षा वर्ष लागतात. आणि दिस इज नॉट अ इझी टास्क. आज तू एका 9 to 5 जॉबवाल्यांना सांग की तुम्ही 1 महिना घरी बसा, किती डिप्रेस होतील ते. करेक्ट. पण कलाकार तोच 1 वर्ष घरी बसेल, पण
1 वर्षानंतर जेव्हा तो कॅमेरा समोर जाईल ना तुम्हाला हसवून बाहेर निघेल. बरोबर. तर ही ताकद आहे एका कलाकाराची. तर तुझा जे प्रश्न होता की मी कशी बाहेर पडते, तर त्याबद्दल मी सांगेन की मी माझ्या स्टोरीपेक्षा मी एक स्टोरी सांगेन आणि मी प्रेक्षकांना सांगेन की तुम्हीही कसे बाहेर पडू शकता. तर तेजू नावाची एक माझी मैत्रीण आहे. मैत्रीण म्हणण्यापेक्षा शी वॉज माय ज्युनियर इन माय कॉलेज. तर तिला ना तिच्या घरून खूप प्रॉब्लेम्स होते. म्हणजे तिचे डॅड म्हणतात तिला जास्त नाही प्रेम द्यायचे बिकॉज शी वॉज अ गर्ल म्हणून नाही प्रेम द्यायचे. आणि तिची मोठी बहीण होती तिचं पण सेम होतं. बट जेव्हा मी एकांकिका घेत होते कॉलेजमध्ये तेव्हा ती खूप स्ट्रेस असायची आणि दिसायला सुंदर आणि मॉडेल जशी काय मॉडेलच. म्हणजे मला असं व्हायचं की म्हणजे माझ्यासाठी असं होतं म्हणजे मी ऍक्टर ना तर माझ्यासाठी असं व्हायचं की अरे दिसते सुंदर आता काय पाहिजे अजून हिला खुश राहा ना. पण असं नसतं. सो ती खूप डिप्रेस राहायची स्ट्रेसमध्ये राहायची. मग मी जेव्हा एकांकिका करत होते मी तिला हिरोईन म्हणून घेतलं आणि मी तिला तिच्या कलांशी भेटून दिलं. मी तिला सांगितलं की अगं तुझ्यामध्ये हे कर ना. शिकवता शिकवता मी तिला गोष्टी सांगायची की तू हे करून बघ आता हे कर. आपण सुरुवात ओंकारापासून मग तेव्हा तेच जेनझी लोक ओंकार नाही करायचे डोळे उघडायचे. मग मी तर खूप टीचर म्हटल्यावरती मी खूप स्ट्रिक असते. तर मी म्हणायची नाही असं नाही करायचंय. असं तुम्ही इथे येता ना तुम्ही अर्धा तास येता पाऊण तास येता तर येता तर मी बोलते तसं करून बघा. पण ते सगळे जेनझी जे होते माझ्या गुणांनी त्यांना पण ते गुण नाही पण वाण लागला असं म्हणतात ना तसं काही झालं. पण ती त्या स्ट्रेसमधनं बाहेर आली. ती आयुष्याला वेगळ्या पद्धतीने बघायला लागली. अँड शी थँक्स मी. शी कॉल्स मी ताई रवीना ताई. ती आजही बोलते की ताई थँक्यू तू मला हे दिलंयस जे काय हे मला दिलंयस ना ते तू दिलंयस. पण मी म्हणण्यापेक्षा हे मी नाही दिलंय माझ्या कलांनी आणि माझ्या एका स्पिरिच्युअल एनर्जीनी तिला ते दिलंय. करेक्ट. सो तू म्हटल्याप्रमाणे एक जेनझीचा टीचर असून स्पिरिच्युअलिटी शिकवताय किंवा डिप्रेशनमधून बाहेर येणं शिकवतं खूप मोठी गोष्ट आहे. मला अजून एक तुला प्रश्न विचारायचा आहे की तो मगाशी उल्लेख केलास की 9 to 5 वाले. सो बेसिकली आम्ही जे 9 to 5 वाले आहोत ना आम्हाला असं वाटतं की यार हे आर्टिस्ट केवढी चांगली लाईफ आहे यांची एकदम फुल लॅविश जगतात पाहिजे तसं करायचं. आमच्यासारखं एक स्पेसिफिक ट्रेन पकडायची त्याच ट्रेननी परत यायचं. रेग्युलर फक्त सॅटर्डे संडे मिळणार तर तो आपण फॅमिलीसोबत स्पेंड करायचा किंवा मित्रमैत्रिणींसोबत स्पेंड करायचा. तर आम्हाला तुमची लाईफ एकदम ड्रीम लाईफ वाटते. तर तुमच्या नजरेतून आमची लाईफ काय असते आणि तुमच्या लाईफबद्दल पण थोडंफार सांग ना आम्हाला. सो मी म्हणेल की हे बघ जेव्हा स्ट्रगलिंग पिरियड असतो ना तेव्हा आमचे तर तुमच्याहून जास्त हाल असतात. ओके आम्हाला चांगलं पण दिसायचंय आम्हाला आमचे नेल्स हे करायचे पण घरी जाऊन भांडी पण घासायची आहे. मग आम्हाला सुंदर दिसायचंय पण आम्हाला उन्हामधनं पण फिरायचंय. आम्हाला लांब लांब शूटिंगला जायचंय. तुमचं कसं ट्रेनमधनं उतरलं तुमचे कंपनीज असतात जवळपास. आमचं तसं नसतं. आम्हाला एका स्टुडिओला पोहोचायला भरपूर लांबपर्यंतचा प्रवास गाठायचा असतो आणि तिथे पोहोचायचं असतं आणि सुंदरही दिसायचं आहे सेम टाइम आणि ऑल टाइम सुंदर रे. म्हणजे फोडी जरी आली तर आम्हाला टेन्शन असतं अरे यार आता मग कंटिन्युटी मिस होईल किंवा काय होईल. तर ह्या गोष्टी असतात. तर बट आय विल नॉट लाय अबाउट दिस की जेव्हा आम्ही सेटवरती असतो जेव्हा चांगलं प्रोडक्शन असतं जेव्हा सुविधा चांगली असते तर आम्ही खूप थाटात असतो. आणि म्हणजे बोलतात ना की सेट वाटतं. हेअर करायला एक जण आहे मेकअप करायला एक जण आहे आम्हाला पाणी द्यायला एक जण आहे. आणि पण मला असं वाटतं की हे सगळं असताना सुद्धा जेव्हा एक कलाकार जो आहे तो डाऊन टू अर्थ असेल तर त्या माणसाला सुद्धा आपल्यासाठी काम करताना खूप छान वाटतं. करेक्ट. सो मला असं वाटतं की आमची लाईफ काही वर्स्ट आहे असं मी अजिबात बोलणार नाही. पण जेव्हा आम्ही एक नाव आमचं बनतं आम्ही फेमस होतो एक काय बोलतात नेम टॅग लागतो की रवीना भाईदे तेव्हा आमच्या बाजूला जी लोक असतात आणि जे आमच्या म्हणजे आम्हाला ट्रीट करायचं ज्या गोष्टी असतात ना ते खूप क्लास असतं. मला असं वाटतं की ते तुम्हाला नाही मिळत. आय एम सॉरी फॉर दॅट पण ती तुम्हाला नाही मिळत. पण आमच्या नजरेने तुमची जी लाईफ असते ती ऑफकोर्स आम्ही हॅक्टिकच बोलतो. म्हणजे आम्ही तेच बोलतो की
मी 1 वर्ष थांबेन बाबा, काही करणार नाही, समजलं. पण जे वर्षभर आम्ही जमवून ठेवलंय ते थोडं थोडं वापरू, पण 9 to 5 जॉब नाही करणार असं आम्ही म्हणतो. पण स्ट्रगल तर आहे ना ग, तुमच्यामध्ये पण तर Struggle स्ट्रगल भरपूर आहे. आहे. ते भरपूर struggle आहे. लोकांना ते चकाचौंध दुनिया दिसते, बोलतात ना एकदम चांगलं दिसतंय, बट त्या पाठी तुमचा स्ट्रगल तर असतोच, नो डाऊट. तर मग मला हेच सांगायचं आहे की प्रेक्षकांना स्पेशली, की जर तुम्ही कोणाची लाईफस्टाईल बघताय, स्पेशली आर्टिस्ट, तर त्यांच्यानी खचून जाऊ नका. तुमचे जर काही ड्रीम्स असतील तर ते फॉलो करा. तुम्ही जरी 9 to 5 नोकरी करत असाल परिस्थितीमुळे मे बी, पण जेव्हा तुम्हाला शनिवार रविवार मिळतो त्यावेळी तुमच्या पॅशनसाठी टाइम काढा. मी तुला इथे थांबवेन. मी असं नाही म्हणणार की 9 to 5 मध्ये काहीच नाही आणि काय असं काही नाही. Correct, उलट correct, तुमचं तर बरं आहे यार, तुम्हाला महिन्याच्या आखरी तुमचे पैसे मिळणार आहे. आम्ही आज काम करतो, आम्हाला 3 महिन्यांनी पैसे मिळतात, बापरे. आणि समजा 3 महिन्यांनी आम्हाला जेव्हा पैसे मिळतात आणि मधल्या काही काळात आम्ही काम नाही करत आहे, तर अख्खे पुढचे 3-4 महिने आम्हाला पैसेच नाही येत आहेत. करेक्ट. सो तसं बघायला गेलं तर तुमचं एकदम कूल लाईफ आहे आणि तुमच्याही क्षेत्रात तुम्ही खूप पुढे पुढे जाऊ शकता. Correct. आणि जेवढी मेहनत कराल, कसं असतं, जर तुम्ही आळशी असाल तर तुम्ही 9 to 5 करा, तुम्ही आर्टिस्ट करा, तुम्ही कुठेही टिकणार नाही आहात. करेक्ट. दॅट्स व्हॉट आय मीन. सो 9 to 5 तसं बघायला गेलं तर तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये ग्रोथ कराल. आणि बघ, आजकालची जी पिढी आहे ती एकाच कंपनीमध्ये थांबत नाहीये. बरोबर. दे आर ओपन टू रेझिग्नेशन. करेक्ट. सो आणि हे एक्सेप्ट पण केलं जात आहे. आधी कसं व्हायचं की अरे तुम्ही इथून का निघून गेलात, मग तुम्ही Correct. इथे का नाही केलं, मग Correct. तुम्हाला इथे जॉब नाही मिळू शकत. आता असं नाही, आता त्यांनाही Correct. माहिती आहे, त्यांनाही कामं करून घ्यायचे. Correct. सो तुम्ही जेव्हा नवीन नवीन ठिकाणी जाता तर तुम्हालाही तिथे बोलवलं जातं. सो येस, तुमचाही जॉब मला असं वाटतं की मेहनत तुम्हीही करता आहात, Correct. आम्हीही करतो आहोत. बट येस, आणि आजकाल कॉन्टेंट क्रिएशनमुळे तुम्ही 9 to 5 वाले पण आमचा जॉब खाताय, गेट रेडी विथ मी करताय, Correct. आणि तुम्हाला एवढे व्ह्यूज जात आहे, आणि आम्ही इथे अरे जल्दी करणार सेट पे जाणार, आम्हालाही हे सगळं करायला वेळ मिळत नाहीये. तर तसं बघायला गेलं तर 9 to 5 वाल्यांचा जॉब पण बेस्ट आहे. आणि मीही 9 to 5 जॉब केलेला आहे, बट वर्क फ्रॉम होम केलेला क्या बात होता. आहे. आजकाल तर वर्क फ्रॉम होमचा ट्रेंड चालू आहे. Yes. पण तू म्हणाली तशी प्रत्येक नाण्याची दुसरी बाजू ही असतेच. तर मला अजून एक विचारायचं आहे, तू आता मगाशी उल्लेख केलास की 3-3 महिने तुम्हाला पेला लागतो, हो. पेमेंट यायला 3-3 महिने लागतात. असं काही झालंय का की पेमेंट आलाच नाही किंवा काही झालंय असं इन्सिडेंट, आणि मग तू कसा फेस केलायस ग? होतो ना, म्हणजे मी मोनोलॉग कॉम्पिटिशन केलं होतं आणि मी फर्स्ट आली होती. क्या बात. आणि मला क्या बात आहे, काय अरे, मला त्याचं पेमेंट नाही मिळालं. कसं? ते म्हणाले की मी तुला काहीतरी एक वेगळं काम देणार आहे. मला वाटलं ठीक आहे, वेगळं काम देतात, पण म्हटलं अहो तुम्ही, मी फर्स्ट आली आहे, त्याचं प्राइस तर मला द्या. हे वाजले, अरे मी तुला ते काम दिलं ना. अरे हे बापरे. असंही करतात, आणि असेही लोक आहेत या इंडस्ट्रीमध्ये. बघ, तू जेव्हा इन्स्टा ओपन करशील किंवा काही ओपन करशील, एक कलाकार धावतोय त्याच्या पैशांसाठी, तो तडमडतोय, तो त्याचा जीव घालवतोय की मला पैसे पाहिजे. एवढे माझ्या नशिबात अजूनही तसं झालेलं नाहीये. छोटे मोठे पेमेंट्स जे आहेत ते नाही आलेले आहेत, बट नशिबाने काही पेमेंट्स आहेत जे खूप धडपड करून मी की अरे द्या ना, तुम्ही असं नका करू, Correct. माझं म्हणजे पोट माझं ह्याच्यावरती चालतं, Correct. मी ह्याच्यावर डिपेंडंट आहे, असं नका करू, तुम्ही लवकरात लवकर माझं पेमेंट, त्यांच्या जेवढं मागे लागणार ते तेव्हा जाऊन ते पेमेंट देतात. Correct. जसं काही ते उपकारच करतात आमच्यावरती. करेक्ट. एवढे मेहनत करून मग पेमेंटसाठी धडपड करावी लागते, ते तर आहेच. आपण जेव्हा हे आयुष्य जगत असतो ना, त्यावेळी आपल्याकडून काही चुका करतात हम्म. किंवा काही चांगलं कार्य सुद्धा आपण करतो, आणि आपण हे आयुष्य जगत असताना बरेचसे लोक आपल्याला भेटतात, काही तुटतात, काही सोबत राहतात. तर असं कोणी व्यक्ती आहे का तुझ्या आयुष्यात ज्याला तुला सॉरी म्हणायचं असेल बट तू अजून कधी म्हणालीच नाहीस, किंवा थँक्यू बट तू ॲप्रिशिएट नाही केलंस? कारण की आपण कधी कधी टेकन फॉर ग्रँटेड घेतो, अरे हा ना, हा आपल्यासोबत आहे, काय ना चालतं, ह्याला काय थँक्यू म्हणायचं. तर आज हा प्लॅटफॉर्म आहे, प्लीज काय म्हणायचं असेल तर. सॉरी मी माझ्या भावाला म्हणेन. ओके. कारण कुठे ना कुठे त्यांनी खूप गोष्टी शिकवल्या आहेत, आणि मी आज जे काय आहे ते त्याच्यामुळे आहे. मला असं वाटतं की एका भावाने आपल्याला एवढा सपोर्ट केला आहे, आपल्याला इथपर्यंत पोहोचवलेला आहे, त्यांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे. सॉरी ह्यासाठी म्हणेन की पुरेसं मी त्याला रिटर्न्स नाही देऊ शकली आहे असं मला वाटतं. त्यासाठी आय एम सॉरी. बट आय नो दादा,
की मी खूप लवकरच तुला खूप काय देणार आहे. जेव्हा माझ्याकडे येणार आहे तर जे देणार आहे ना ते तुलाच देणार आहे, बिकॉज तू आहेस. आणि ओव्हरऑल माय फॅमिली, म्हणजे माझ्या फॅमिलीनी मला खूप जास्त सपोर्ट केलाय. सो मला असं वाटतं की त्या सगळ्यांना सॉरी बोलेन मी, की तुम्हाला असं वाटतं की मॉनिटरीली मी जास्त कमवलेलं नाहीये असं तुमच्या पद्धतीने तुम्हाला वाटतं, तर मला त्यांना खूप काही द्यायचं राहिलंय. सो ठीक आहे, आय थिंक दिस इज नॉट माय स्टार्ट, दिस इज नॉट माय बिगिनिंग, आय नो, बट आय एम गोइंग टू एंड वेल अँड आय नो दॅट अँड आय एम व्हेरी कॉन्फिडेंट अबाउट दिस की मी माझ्या घरच्यांना खूप काही देणार आहे. माझ्या घरच्यांना मी सॉरी म्हणेन. नाही, अजून भरपूर आयुष्य पडलंय आणि Yes. तू खूप काही कमवलंयस ग. Yes. नक्कीच दादा किंवा तुझी जी फॅमिली आहे नक्कीच तुझ्याबद्दल तुला घेऊन खूप प्राऊड असतील. आणि आय एम कॉन्फिडेंट की तू नक्कीच, नॉट ओनली मी, तुझे जे प्रेक्षक आहेत जे तुला बघतायत तेही तुझ्या कामाला घेऊन कॉन्फिडेंट आहेत. आणि नक्कीच तू खूप काही अचीव्ह करशील फॉर शुअर. Can I use it? या प्लीज प्लीज प्लीज. रवीना, ज्या पद्धतीने तू बोलत होतीस, तुझ्या आई वडील किंवा भावावरचं जे प्रेम आहे ते आम्हाला इथपर्यंत भेटलं. सो दादा, रवीनाला जे या फील्डमध्ये आणल्याबद्दल किंवा तो रवीनाच्या आतला जो स्पार्क ऑन केलास ना त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कारण की तिची जी कला आहे ती अप्रतिम आहे आणि तू नसतं तर मे बी आम्ही रवीनाला बघितलं नसतं स्टेजवरती. True, आणि तिची true, जी true, कला आहे very true. ती आमच्यापर्यंत पोहोचली नसती. Yeah. तर धन्यवाद. आणि प्रत्येक कलाकाराच्या पाठीमागे फॅमिली असतेच, ती Yes. दिसून येत नाही. आणि हे बोलतात ना सुपर हिरोज आहेत जे जनरली आपल्याला दिसून येत नाही, हो. पण पाठून तुमच्यासारखे हिरो, तुमच्यासारखे कलाकार घडवतात. थँक्यू श्री. मला अजून एक तुला प्रश्न विचारायचा आहे की असा तू बरेचसे प्रोजेक्ट केलेस, तू व्हॉइस ओव्हर केलंयस, तू डबिंग केलंयस, तू एकांकिका केलेस, तर असा कोणता किरदार ज्याने तुझ्या आयुष्यात बदल आणला आणि नॉट ओनली ऑन स्टेज बट ऑफ कॅमेरा तुझ्या पर्सनल लाईफमध्ये त्या कॅरेक्टरमुळे खूप सारे चेंजेस झालेत किंवा तुझी पर्सनल लाईफ फुल चेंज झाली असं काही? सो मी ना एक एकांकिका करत होती. त्यात ना 5 मिनिटाचं कॅरेक्टर होतं माझं. 5 मिनिटाचं बापरे. कॅरेक्टर. कॅन यू बिलीव्ह दिस? आणि त्या दिग्दर्शकाला माहिती होतं. तो माझा मित्र होता, त्याला माहीतच होतं की मी चांगली ऍक्टर आहे. पण त्यांनी इतर कोणत्या कॅरेक्टरला निवडण्यापेक्षा त्यांनी मला त्या 5 मिनिटासाठी निवडलं. आणि अख्खी एकांकिका व्हायची आणि लोक मला लक्षात ठेवायचे. अरे वा. सो हे माझ्यासाठी एक म्हणजे म्हणतात ना, एक शिक्षण, म्हणजे एक शिकणंच आहे त्याच्यामधनं की तुम्ही तुमच्या आयुष्यात 5 मिनिटं जरी चांगलं केलं ना तरी Correct. अख्खी लोक तुम्हाला लक्षात ठेवतात. सो नॉट नेसेसरी तुम्हाला प्रत्येक वेळी सगळंच तुम्हाला करत बसायचं आहे. 5 मिनिटं चांगलं केलं म्हणजे कमी वेळ तुम्ही घेतला आणि त्यातून तुम्ही काहीतरी चांगलं करू शकलात ना तर नक्कीच करा. सो बेसिकली आपण जे काही कार्य करतो त्याच्यामध्ये 100% द्या. Yeah. मग तो 5 मिनिटाचा असो येस. किंवा 5 तासाचा असो, बेस्ट दिलं तर त्याचा रिटर्न मिळणारच. आणि खूप ऍक्टर्स ह्या गोष्टीमध्ये मागे पडतात. Correct. ते मोठ्या मोठ्या कॅरेक्टरकडे धावतात, पण एक छोटे छोटे कॅरेक्टर किती काय काय कमाल करून जातात हे त्यांना कळतच नाही. करेक्ट, ते तर आहेच. रवीना, जे आपले प्रेक्षक तुला बघतायत त्यांना जर तुला काय सांगायचं असेल तर तू काय सांगशील? मी हेच सांगेन की जगा आणि जगू द्या. मी हे म्हणेन की जस्ट बी काइंड. तुम्ही खूप छान राहा. हे जग खूप सुंदर आहे आणि प्रत्येक मनुष्य खूप छान आहे. तुम्हाला म्हणजे त्याचं चांगुलपण तुम्हाला काढता आलं पाहिजे. इतके तुम्ही छान आणि एकदम निखळ राहा असं मला वाटतं. रवीनाने सांगितल्याप्रमाणे निखळ राहा, लोकांशी चांगलं वागा, Yes. समाजाला चांगलं द्या आणि आपलं आयुष्य जगा. रवीना, खूप खूप धन्यवाद आपल्या युट्यूब चॅनलवरती आल्याबद्दल. खूप काही शिकायला मिळालं. बरेचशा My गोष्टी pleasure. माहिती नव्हते यात, पण बरेचशा गोष्टी आम्हाला माहिती नव्हते आणि ते तुझ्यामुळे क्लिअर झाले. आमच्या प्रेक्षकांना पण आजचा एपिसोड आवडलाच असेल. एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडून एक तुझ्या आतल्या कलाकाराला आणि आपले जे प्रेक्षक बघतायत त्यांना तुझ्या आवाजात काय सांगायचं असेल आणि व्हिडिओ हा एंड करायचा असेल तर प्लीज ऑल ओव्हर टू यू. येस. हाय, मैं हूँ औरा बेला फियोरा. मैं ओवरलॉर्ड एनिमे में काम करती हूँ और
और मैंने ऑरा के साथ साथ मारे को भी आवाज दी है। आप ओवरलॉर्ड एनीमे, जियो सिनेमा और जी कैफे पर जरूर देखना। क्या बात आहे, क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद रवीना. एक अलग एक्सपिरियन्स होता, खूप काही शिकायला मिळालं. पण आता जी वेळ झाली आहे ती आहे आपल्या प्रेक्षकांना अलविदा करण्याची. त्याचबरोबर मी श्रीराम परब आणि रवीना बैदे आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.